आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांना दिल्लीत जायचं होतं असा दावा ठाकरेंनंतर आता संजय राऊतांनी देखील केलाय। यावर आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची लायकी आहे का असा जोरदार पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। तर देवेंद्र फडणवीसांनी भानगडीत पडू नका असा सल्ला दिलाय। दरम्यान बंद दाराआडच्या चर्चेवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये झुंपलेल्या लढतीचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून। बंद दाराआडच्या चर्चेची नवी स्क्रिप्ट। आदित्य मुख्यमंत्री, फडणवीस दिल्लीत अर्थमंत्री। आदित्यला चांगला ग्रूम करतो म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हणजे मी दिल्लीत जाणार। उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत, त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना। भानगडीत पडू नका, फडणवीसांचा ठाकरेंना सल्ला। उद्धव ठाकरेंनी बंद दाराआडच्या चर्चेचा आणखी एक किस्सा बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांना दिल्लीत अर्थमंत्री व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट ठाकरेंनी केलाय। तर उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केलाय। मला म्हणाले, उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू। पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार। म्हटलं एवढं लवकर? नाही तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार। म्हटलं असं सांगा ना नीट। नाही वरती जाणार। म्हटलं बरं वर जाऊन काय करणार? काय पाऊस पडणार? नाही नाही, आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं, म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं। उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना। त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। देवेंद्र फडणवीस जी जब मुख्यमंत्री बने महाराष्ट्र के, तब उनको ये बड़ा सपना था कि मैं देश का प्रधानमंत्री बनूंगा और मोदी जी की जगह पर जाऊंगा। उनको तो ये भी सपना था कि मैं पहले गृहमंत्री बनूंगा। ये उनका बहुत बड़ा एक, इसीलिए तो उनका काट दिया ना और डिप्यूटी सीएम बना दिया। आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। बाळासाहेबांच्या खोलीला कुठली तरी खोली असं म्हटल्यामुळे ठाकरेंनी फडणवीसांना चांगलंच सुनावलंय। कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमितभाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमितभाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती, मी नाही। अमित शहानी सांगितलं होतं तू बाहेर बस, तू बाहेर बस, 2 मोठी माणसं बोलतायत, तू बाहेर बस। आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, अडवाणीजी आले होते, राजनाथजी आले होते, प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे, पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं, मी नव्हतं। त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाही आहे। ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस। होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच। उद्धव ठाकरेंनी नालायक कोडग म्हणत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। दररोज एक कपोलकल्पी कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता? स्वतःचीच ना। महाराष्ट्राचं समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही। समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका। जशास तसं उत्तर दिलं जाईल असं ट्विट फडणवीसांनी केलंय। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि राम कदम यांनी जोरदार पलटवार केलाय। महाराष्ट्राच्या 14 कोटी नागरिकांचं जर मत घेतलं, गोपनीय मत घेतलं, तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत। त्यांना महाराष्ट्राच्या उत्कृष्ट अशा
मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे. आयत्या पिठावर नागोबा आणि उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व तरी काय, हा सवाल शरद पवारांचा आहे. म्हणजे तुम्ही कंगना रणावत आणि नवनीत राणा यांना दोष देऊ नका. यांनी तुमची लायकी काढण्याच्या आधी शरद पवार तुमची लायकी काढून केव्हाच मोकळे झालेत. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांची महाराष्ट्रात नव्हे देशात स्वतःच्या कर्तृत्वामुळं देव माणूस म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे, त्यांच्याविषयी बोलण्यापूर्वी स्वतः आरशासमोर उभे राहा. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा वाद आता आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोचलाय. आता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नवी स्क्रिप्ट लिहिण्याच्या भानगडीत पडू नका असा इशारा दिलाय. मात्र बंद दाराआडच्या चर्चेचे अनेक पैलू समोर येतच राहणार हे नक्की. रिपोर्ट साम टीव्ही.